नमस्कार मित्रांनो, सॅम घोडके मराठी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जे आता सध्या महाराष्ट्रामध्ये इलेक्शन चालू आहेत. तर तुम्हाला त्याच्यामध्ये माहितीच असेल की कोणते कोणते पक्ष त्याच्यासाठी आलेले आहेत, कोणते पक्ष आहेत. तुमच्या ज्या त्या जिल्ह्यामधून डिस्ट्रिक्टमधून तुम्हाला माहितीच असेल कोण चांगले कामं करतात, कोण जो बोलतात पण कामं करत नाही आहेत अपंगांसाठी. तर त्यांच्यासाठी तुम्हाला एक चांगली अपॉर्च्युनिटी आहे की तुम्ही अशा लोकांना वोटिंग करा की जे नक्कीच आपल्या अपंगांसाठी पुढे काम करतील, अपंगांना सपोर्ट करतील, ज्यांनी आतापासून काही अपंगांसाठी काम केलेलं आहे. तुम्ही अशा व्यक्तींनाच वोट द्या असं मला म्हणायचं आहे. तर तुम्ही इकडं विदर्भामध्ये बघू शकता की त्या आपले बच्चू भाऊ आहेत जे की आपल्या अपंगांसाठी दिवस रात्र एक करून आपल्यासाठी मेहनत घेतात, खूप हे करतात, आपल्यासाठी मेहनत घेतात. तुम्ही त्यांची मेहनत माहिती असेल. आपल्याला अगोदर फक्त महिन्याला मंथली आपल्याला फक्त आधी 1500 रुपये भेटायचे, पण आता त्यांच्यामुळे त्यांनी इलेक्शन्स वगैरे केले, त्यामुळे आता आपल्याला 2500 भेटतात महिन्याला. तर त्यांचे असे कार्य खूप छान आहेत. तर अशा आपण व्यक्तींना निवडून देऊया ज्यांनी आपल्या अपंगांसाठी अपंग कमिटीसाठी त्यांनी खूप मेहनत घेतलेली आहे. अशा व्यक्तींनाच आपण वोट करूया. तर तुम्ही तुमच्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला नक्कीच माहिती असेल की कोण चांगला आहे, कोण आपल्याला कॉपरेटिव्ह करते, किंवा फक्त जेव्हा वोटिंग वगैरे येते त्या टायमालाच फक्त आपल्याकडे येतात आपल्या वोट मागण्यासाठीच. तसे तो लोक तुम्ही नक्कीच लक्षामध्ये ठेवा. आणि येत्या 15 तारखेला आपले वोटिंग होणार आहे महाराष्ट्रामध्ये. तर 15 तारखेला तुम्ही नक्कीच वोट करायला जावा. त्याच्यामध्ये काही जणांना पायाचा किंवा हाताचा प्रॉब्लेम असेल वोटिंग करायला, तर आपल्यासोबत आपल्या फॅमिलीमधले कोणीतरी नक्कीच घेऊन जावा. किंवा तुम्हाला माहिती असेल जेव्हा आपण ऑनलाईन ॲप्लिकेशन वगैरे करतो, आपलं वोटिंग कार्ड काढतो, त्या टायमाला आपल्याला विचारलं जातं की तुम्हाला काही डिसॅबिलिटी आहे का, काही अपंगत्व आहे का. तर त्याच्या थ्रू पण ते वोटिंग करण्यासाठी तुमच्याकडे येतात. तुम्ही घरून पण तुमच्या वोटिंग करू शकतो. पण त्याचा काही फॉर्मॅलिटी मला पण सध्या माहिती नाही आहे. सो त्याच्या रिलेटेड काही इन्फॉर्मेशन माझ्याकडे आली तर मी नक्कीच तुम्हाला अपडेट करेलच. पण सध्या जे आहे जेवढं तुम्हाला माहिती असेल, तर जे दिव्यांग डोळ्यांना वगैरे प्रॉब्लेम आहे, तर त्यांनी तुम्ही स्वतः एखादा हेल्पर वगैरे सोबत न्या आणि तुम्ही वोटिंग वगैरे करून या, कारण हा तुमचा हक्क आहे. तर तुम्ही नक्कीच वोट करा मला असं वाटतं आहे. तर ते तुमच्या रिगार्डिंग आहे की मी असं कोणाला सांगू शकणार नाही की तुम्ही ह्याच पक्षाला करा, त्याच पक्षाला वोटिंग करा. पण ज्यांनी अपंगांसाठी भरपूर कामं केलेत आहेत, दिव्यांगांसाठी खूप कामं केली आहेत आणि पुढे ते आपल्याला काम करू शकतात, आपले आधार बनू शकतात. सो तुम्ही तशा व्यक्तींना नक्कीच वोट करा. आणि हे तुम्ही तुमचा रिसर्च करा पूर्ण की तुम्ही त्यांच्यामध्ये कोणत्या खुब्या बघितल्यात, काय त्यांच्यामध्ये आहे की असं त्यांना वोट करू शकतो. जेवढी त्यांच्याकडे कॅपेबिलिटी कोणची आहे, ते फक्त बोलतात या करतात, काय प्रॅक्टिकली करतात, तर तशा लोकांनाच तुम्ही सपोर्ट करा असं मला वाटतं आहे. तर हेच तुम्हाला एक इन्फॉर्मेशन अपडेट सांगायची होती की तुम्ही, किंवा आता तुमच्याकडे एक तुम्हाला एक्झाम्पल सांगतो. आज तुमच्याकडे येतील तुम्हाला आता किती, तुमच्या घरामध्ये आय थिंक आहेत 5 व्यक्ती. तर तुमच्या घरामध्ये 5 व्यक्ती आहेत. थोडा माझा कर्सर वेगळा चालतो आहे, सो तुम्ही ह्याला इग्नोर करू शकता, कारण हा जरा प्रॉपर रेट नाही आहे करत, तो त्यासाठी सॉरी. बट जे तुमच्या घरामध्ये 5 मेंबर आहेत, आज ती देतील प्रत्येक माणसाला 500-500 रुपये देऊ शकतात. असे तुमच्या घरामध्ये 2500 येतील. खरं आहे, 2500 येतील तुमच्या घरामध्ये. पण हे 2500 तुम्हाला किती दिवस पुरणार आहे सांगा. पण तुम्ही हे असं कार्य करा की जे इलेक्शनमध्ये जे चांगलं काम करतायत, चांगलं हर गोष्टी तुम्हाला वाटतात की हे पुढे चांगलं काम करू शकतात, तर आज हे तुम्हाला घरी येऊन देऊ शकतात. एवढे 5 जणांसाठी 5000. असे काही मी उमेदवार बघितलेले आहेत की पैसे वगैरे वाटतात, पण त्यांच्या पैशाकडे आपल्याला नाही बघायचं, आपलं फ्युचर बघायचं आहे. फ्युचर आपल्याला बघायचं आहे की आज ते 500 रुपयामध्ये आपलं काय होणार आहे, आपल्या घरामध्ये 2500मध्ये काय होणार. पण त्यांनी पुढचे जे कामं आहेत, जसं की आपलं नळ भाडं असो, किंवा आपल्या घरासमोरचे रस्ते असो, किंवा नळ असो, आपल्या घरी पाणी पुरवठा असो, ह्याच्यामध्ये त्यांनी मदत केली तर खूप चांगलं आहे आपल्या सर्वांसाठी. तर नक्कीच तुम्ही तुमच्या मताने तुम्ही सगळं हे करून, त्यांचा ॲनालिसिस करून तुम्ही वोट करा. असंच एक तुम्हाला इन्फॉर्मेशन द्यायची होती, असंच एक अपडेट तुम्हाला सांगायचं होतं.
से बाकीचे तुम्ही स्वतः खूप ॲक्टिव्ह आहोत, मला काही सांगण्याची गरज नाही जास्त. पण एक तुम्हाला थोडं कुठे इकडे तिकडे भटकू शकतो, त्यामुळे मी थोडंसं नॉर्मल हे घेऊन आलो तुमच्याकडे. आय होप हे तुम्हाला मी जे सांगितलं आहे ते लक्षात आलं असेलच. तर आपण आता ह्याच्या रिलेटेड, आता सध्या मी पण इलेक्शनमध्ये इकडे थोडं बिझी आहे. तर तुम्हाला माझ्या रिलेटेड काही आणखी नवीन अपडेट्स वगैरे किंवा नवीन व्हिडिओ आपल्याला लवकरच ह्या चॅनलवरती भेटत राहतील. चला मग, पण नक्की तुमचा जो वोट करण्याचा अधिकार आहे तो नक्कीच करा. तर चला, एवढंच एक होतं. आय होप हे व्हिडिओ तुम्हाला चांगला वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक आणि ह्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. कारण अपंगा रिलेटेड आणि महाराष्ट्रामध्ये नवीन काय अपडेट वगैरे असेल त्याच्या रिलेटेड हर एक अपडेट तुम्हाला ह्या चॅनलवरती भेटत असते. तर चला, परत भेटूया एक न्यू व्हिडिओसोबत. तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची. जय हिंद, जय महाराष्ट्र.